ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून राणेंनी मात्र टीका केली आहे। नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। फेसबुक पोस्ट करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असं म्हणत राणेंनी हा निशाणा साधलेला आहे। काय पोस्ट आहे पाहूयात। उद्धव ठाकरे सन्माननीय राजजी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करीत आहेत। मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राजजी ठाकरे यांना छळलं होतं, त्रासही दिला होता। पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची यांना जाणीव नाही वाटतं। राजजी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेमध्ये बसवलं, याने सत्ता घालवली। शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे। गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही। जो बूंद से गई वो हौद से नहीं आती असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे। नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका पाहायला मिळाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सुद्धा आता या सगळ्या संदर्भात त्यांची काही प्रतिक्रिया समोर येते का हे सुद्धा पाहायचंय। आणि एकंदरीतच ठाकरे गटाचे नेते आता आक्रमक झालेले आहेत। प्रकाश महाजन यांनी राणेंना जागा दाखवली अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। दुसरीकडे नारायण राणेंसारख्या नेत्यांना पोटछळ उठलाय असा टोला वैभव नाईक यांनी लगावलाय। असं आहे की नारायण राणेंना आताच राज ठाकरेंची जर काही प्रेम आलं असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे। तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा। नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणाले। ते तुम्ही वक्तव्य काढून बघा। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे। जे मराठी माणसांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते आता घडतंय आणि त्यामुळेच नारायणसारख्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना पोटछू येतोय। खरं तर उद्धवजींवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललात, शिवसेना संपून टाकीन असं तुम्ही बोललात, शिवसेनेच्या कार्यकर्ता इतके शिल्लक राहू देणार नाही असं सांगितलात आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं आपल्या मुलाला धनुष्यबाणावर आपण निवडणुकीचं चिन्ह दिलं आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार तुम्ही पुन्हा एकदा केला ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होतं। आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता। त्यामुळे तुम्हाला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। आता मराठी माणूस काय का मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रश्नावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्यांना यावरती कुठचंही कॉमेंट